हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री गुरुदेव दत्त. वेलकम बॅक टू माय यूट्यूब मिनी ब्लॉग. तर तुम्ही म्हणजे म्हणजे टायटल वाचलाच असाल. तर आजपर्यंत जे होते ते मी नाही आणि आत्ता जे आहे ते मी आहे. असं का मी म्हणलं तर ते मी तुम्हाला शेअर करते. तर खरंच आहे हे मी आजपर्यंत जे होते ते मी नव्हतेच. कारण मला म्हणजे माहितीच नाही आहे काय म्हणजे माझ्या आयुष्यात काय काय घडून गेलं आहे आणि काय काय घडलं आणि का घडलं हे मला माहितीच नव्हतं. आणि आजपर्यंत जे झालं ते म्हणजे जे घडून गेलं ते मी माझ्या माझ्या भ्रमातच होऊन गेलं असं मी समजून घेतलेलं आहे. ते माझ्या लक्षात पण नाही आहे काय काय घडलं. म्हणजे लक्षात आहे पण मी तेव्हा माझी बुद्धी कुठं होती? म्हणजे मी तेव्हा काय करत होते? मी असं का वागले? असं मला आत्ता वाटते. कारण म्हणजे अगोदर मी म्हणजे भक्तिमार्गात नव्हतेच. म्हणजे अगोदर मी कुठल्या देवाला जात नव्हते, कुठल्या आरतीला जात नव्हते, तर कुठं म्हणजे लोकांमध्ये जात नव्हते. फक्त मी एकटी आणि एकटी. म्हणजे एकटीच म्हणजे घरात बसून होते आणि मला कोणाचीच गरज नव्हती. मी फक्त माझ्या एकटी म्हणजे माझ्या माझ्या नादातच होते आणि मी असं का होते मला माहिती नव्हतं. म्हणजे कुठल्या देवाला न जायचं, कुठल्या आरतीला न जायचं. म्हणजे म्हणजे कुठंतरी जायचं असेल तर मला ते नकोच वाटणं आणि फक्त एका ठिकाणी गप्प बसून राहणं असं मला होत होतं. आणि आजपर्यंत जे म्हणजे माझ्या बाबतीत घडून गेलं ते मी नव्हतेच. कारण ते माझं आयुष्य नव्हतंच. हेच मला म्हणायचं आहे. जे आत्तापासून म्हणजे आहे, जे मी दत्त महाराजांच्या भक्तिमार्गात आहे, तेव्हापासून मी आहे असं मला वाटत आहे. कारण मी दत्त महाराजांचं भक्तिमार्ग जे चालू केलं आहे ना, तेव्हापासून मी आहे असं मला वाटू लागलं आहे. आणि आजपर्यंत जे होते ते मी नव्हते. जे माझं आयुष्य जे माझं जीवन ते त्यात गेलं ते पूर्ण वाया गेलं ते मी नव्हतेच. आत्ता जे चालू झालेलं आहे, आत्तापासून मी जन्म झाल्यासारखं झालेलं आहे माझं, असं मी समजून घेतलं आहे. तर मी अगोदर जे होते एवढे वर्ष म्हणजे होते ते म्हणजे कुणाच्या तरी वशमध्ये होते, कुणाच्या तरी कंट्रोलमध्ये होते. ते माझं भोग होतं आणि ते म्हणजे जे माझं मागच्या जन्मीचं भोग होतं ते म्हणजे एवढे दिवस होतं आणि ते मी नव्हते. ते मला भोगायचं होतं, ते मी भोगले. आत्ता जेव्हा म्हणजे मला दत्त महाराजांनी भक्तिमार्गात आणला आहे आणि तेव्हापासून माझं आयुष्य चालू झालं आहे आणि माझा पुनर्जन्म झाला आहे. आत्तापासून माझं जीवन सुरू झालं आहे असं मी समजून घेतलं आहे. म्हणून मी असं म्हणलं आहे की आजपर्यंत मी जे होते ते मी नव्हते आणि आत्ता जे आहे ते मी आहे. आत्ता म्हणजे मी दत्त महाराजांचं वशमध्ये आहे. आता मी कुठल्या असुर शक्तीच्या वाईशक्तीच्या वशमध्ये नाही आहे. तर मी आत्ता दत्त महाराजांच्या भक्तिमार्गात आहे, त्यांच्या वशमध्ये आहे. तर त्यांच्या भक्तिमार्गात म्हणजे जे सुख आहे ते कुठल्याच गोष्टीमध्ये सुख नाही आहे आणि ते मिळणारसुद्धा नाही. आणि जर तुम्हाला पण म्हणजे ते भक्तिमार्गात उतरायचं असेल तर तुम्ही उतरून बघा, भक्तिमार्ग करून बघा. त्यामध्ये किती सुख आहे हे तुम्हाला कळेलच. तर हा माझा व्हिडिओ म्हणजे बनवण्याचं कारण होता की म्हणजे आज म्हणजे भक्तिमार्ग काय आहे, भक्तिमार्गात उतरल्यावर काय असतं, कसं वाटतं ते म्हणजे मला शेअर करायचं होतं. मी माझ्याबद्दल सांगितले जे आजपर्यंत मी नव्हते. जे होतं माझ्या बाबतीत जे घडून गेलं ते मी नव्हते. तर आत्तापर्यंत जे आत्ता आहे ते मी आहे आणि दत्त महाराज आहेत आणि दत्त महाराजांच्या भक्तिमार्गात मी चालले आहे. तर हा म्हणजे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की सपोर्ट करा. जर तुम्हाला पण तुम्ही पण भक्तिमार्गात असाल तर तुम्हाला माझं म्हणणं पटलंच असेल आणि ज्या आसुरी शक्तींच्या प्रभावात आहेत त्यांना तरी हे म्हणजे माझं म्हणणं पटणारच आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.